धाराशिवच्या उमरगा तालुक्यात एमएससीबीच्या निष्काळजीपणामुळे एका शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाल्याचं वृत्त समोर येत आहे. विद्युत तारांच्या घर्षणातून ऊसाच्या शेताला भीषण आग लागल्याची ही बातमी असून जवळपास 1.5 एकर ऊस जळून राख झालाय. उमरगा तालुक्यातील नारंगवाडी शिवारात एक धक्कादायक घटना समोर येत आहे. येथील सर्वे नंबर 141 मधील अलकाबाई विश्वास सुरवसे यांच्या 4.5 एकर शेतातील जवळपास 1.5 एकर ऊस आगीत जळून खाक झालाय. शेतातून जाणाऱ्या एमएससीबीच्या विद्युत वाहिन्यांचा परस्पर घर्षण होत ठिणगी पडली आणि त्यातूनच ऊसाच्या पिकाला आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. वर्षभर पोटच्या लेकराप्रमाणे रक्ताचं पाणी करून जोपासलेला ऊस अवघ्या काही मिनिटात राखेत रूपांतरित झाला. या तारांबाबत आम्ही एमएससीबी सबस्टेशनला वारंवार तक्रारी केल्या होत्या. तारा घर्षण होऊन स्पार्क होत असल्याचं सांगितलं, पण कोणीही दखल घेतली नाही. आज त्याच निष्काळजीपणाचा फटका आम्हाला बसलाय, असं सांगत पीडित शेतकरी कुटुंबाने यावेळी आपली व्यथा मांडली. नमस्कार, मी बापूराव विश्वास सुरवसे, नारंगवाडी गावचा रहिवासी आहे. आज आमच्या शेतामध्ये सर्वे नंबर 141 मध्ये 4 एकर ऊसामधला 1 एकर ऊस या नालायक एमएससीबीच्या हलगर्जीपणामुळे जळून खाक झालेला आहे. आमच्या तोंडाशी आलेला घास आता हे तोडून बंधाऱ्यावर टाकायची पाळी आमच्यावर आलेली आहे. मी 2 वर्षापासून सतत या एमएससीबीच्या लोकांना सांगत होतो की आमच्या शेतामध्ये आडी पडत आहे लाईटीच्या तारामध्ये, तर त्या लोकांनी इकडे बघून न बैठल्यासारखं केले. आता ह्या झालेल्या नुकसानीस कोण जबाबदार आहे? तरी मी तहसीलदार साहेबांना एक कळकळीची विनंती करतो की त्यांनी या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई मिळवून द्यावी ही आग लागल्यानंतर बापूराव सुरवसे यांचे वडील, काका आणि परिसरातील शेतकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही तासांनंतर आग आटोक्यात आली, पण तोपर्यंत जवळपास 1.5 एकर ऊस पूर्णपणे जळून खाक झाला. आग विझवताना अलकाबाई सुरवसे यांचे पती म्हणजेच बापूराव यांचे वडील यांच्या डोक्यावरील आणि शरीरावरील केस काही प्रमाणात जळाले असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून एमएससीबीच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. पीडित शेतकऱ्याला तात्काळ न्याय आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. आता या गंभीर प्रकरणी संबंधित प्रशासन आणि एमएससीबी किती तत्परता दाखवते आणि शेतकऱ्याला न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.